तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे आषाढी एकादशी। तर सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज एकादशी असल्यामुळे उपवास तर सर्वांचाच आहे। तर उपवास असल्यामुळे आज मी शाबू वडे बनवणार आहे। चला तर मग आता शाबू वडे बनवते। शाबू जो आहे तर मी संध्याकाळीच भिजायला टाकलेला होता, अर्धा किलो शाबू। तर तो आता छान भिजलेला आहे। तर त्यातील ना मी 1.5 वाटी इतका शाबू घेणार आहे। आणि आपल्याला शाबू वडे बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे ते मी इथे ना 1.5 वाटी शाबू घेणार आहे आणि 2 उकडून घेतलेले आहेत बटाटे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ। तर इतक्या साहित्यामध्ये आपण शाबू वडे बनवणार आहोत। तर मी इथे एका ताटामध्ये 1.5 वाटी शाबू घेतलेला आहे आणि बटाटे जे आहेत तर छान उकडून ते सोलून असं मर्च करून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या जो आहे तर त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ। तर हे सर्व मिश्रण छान असं आपण घट्ट त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे छानपैकी आणि थोडंसं हातपाणी लावायचं किंवा आपण तेलही लावलं तरी चालेल। आणि शाबू जो आपण वड्यासाठी भिजवतो थोडंसं पाणी जास्तीचं ठेवून शाबू भिजवायचा जेणेकरून त्याला छान चिकटपणा येतो त्यामुळे। आणि खिचडी जर बनवायची असेल तर आपण थोडंसं पाणी कमी ठेवतो कारण खिचडीना आपल्याला मोकळी हवी असते, चिकट अजिबात नाही। आणि वड्यासाठी ना थोडंसं शाबू चिकट हवा असतो त्यामुळे त्याला ना थोडंसं पाणी जास्तीचंच लागतं। तर मी छान असा आता घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि आता इकडे ना मी कढई ठेवते आणि त्यामध्ये तेल ओतते आणि तेल आपल्याला गरम होईपर्यंत तर आपण ना शाबू वडे बनवूया। आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो शाबू आहे तो आपल्या हाताला चिटकणार नाही आणि आपल्याला शाबू वडे छान बनवता येतील त्यामुळे। आणि शाबू वडे बनवते वेळेस थोडेसे वडे पातळ बनवायचे, जाड अजिबात बनवायचे नाहीत कारण आपण तळते वेळेस आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे। आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवूनच तळायचे जेणेकरून वडेसुद्धा असे अगदी कुरकुरीत होतात आणि व्यवस्थितसुद्धा तळे जातात। तर त्यामध्ये इथे ना सुरुवातीला मी 4 ते 5 वडे बनवून घेते आणि परत मग ते तळून सुद्धा पाहते। कोणी कोणी ना उपवासाला जिरे सुद्धा खातात तर आम्ही खात नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये मी जिरे ॲड केलेले नाही। तर जे खातात ना तर ते जिरे सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात। चला तर मग आता पटपट तेल गरम झाले का नाही त्यात थोडंसं शाबू टाकून चेक करते आणि मग जर तेल गरम झालं असेल तर त्यात मग एक एक करून ना असे वडे मस्तपैकी सर्व फ्राय करून घेते। तर आपण तेल गरम झाले की नाही चेक करूया। तर शाबू आपला टाकलेला आहे तो वरती आलेला आहे तर त्यामुळे आता मी एक एक करून वडे सर्व टाकून घेते आणि छान असं ब्राऊन रंग होईपर्यंत ना तर तळून घेते। इथे सर्व वडे तळून झालेले आहेत आणि आता वडेसोबत खाण्यासाठी ना तर चटणी बनवणार आहे। तर इथे दही घेतलेला आहे मी, तर 1 वाटी दही घेणार आहे कारण दही जास्तीचं आंबट आहे तर त्यामुळे 1 वाटी दही घेणार आहे आणि 2 हिरव्या मिरच्याचं वाटण केलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चटणी बनवण्यासाठी। तर 1 वाटी दही घेतलेला आहे तर मी आता ते मिक्सरला फिरवून घेते आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ टाकते आणि मग ते सर्व दही जे आहे तर ते मी मिक्सरला छानपैकी फिरवून घेते जेणेकरून ते त्याचं टेक्स्चर एकसारखं होईल। रवीनं घुसळलं ना तर त्याचं टेक्स्चर एकसारखं होत नाही त्यामुळे। तर हे सर्व मी आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते सर्व। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट आणि जे आपण हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं तर ते सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छानपैकी आता ना चमच्याने मस्त फिरवून घ्यायचं आहे। तर खूप छान लागते शाबू वड्यासोबत ही दही चटणी। तर आता खिचडी बनवून घेते आणि हिरवी मिरची आणि बटाटा जो आहे तर तो मी कट करून घेतलेला आहे आणि इथे बटाटा मी कच्चा वापरलेला आहे आणि तेलामध्ये छान त्याला फ्राय करून घेते आणि तेलामध्ये सुद्धा छान फ्राय झाला ना तर खिचडीला खूप छान लागतो असा सुद्धा बटाटा। तर मी कच्चा बटाटा टाकलेला आहे आणि तेलामध्ये छान वाफवून घेतलेला आहे आणि मिरच्यासुद्धा मी कट करून टाकलेल्या आहेत जेणेकरून यश रुद्रना खाते वेळेस ते काढून टाकतील। तिखट अजिबात दोघांनाही आवडत नाही आहे, म्हणजे खातच नाही तिखट, ते सपकच खातात म्हणून त्यामुळे मिरची ना कट करून टाकलेली आहे त्याच्यामध्ये।
आणि आता मस्त खिचडी माझी सुद्धा रेडी आहे. आषाढी एकादशी निमित्त बनवलेलं ताट रेडी आहे. तर ह्यासोबतच हा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर असेच चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारे प्रेम द्या. तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.